पोट भरेल पण मन भरणार नाही असा हिरवा मुगाचा चिला दररोज जर दिला तर मी खाईन. मला वजन कमी करायचं आहे म्हणून ही रेसिपी आज मी ट्राय केलेली आहे. यासाठी ना 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर यामध्ये ना 1 ग्लास पाणी घालून याला ना 10 तासासाठी भिजवत ठेवायचे आहेत. 10 तासानंतर बघा किती छान या मुगांना ना मोड आलेले आहेत. आता या मुगापासून ना आपण चिले तयार करणार आहोत. चला पाहूया. आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे मुगाचे मोड घेतले. त्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण घातलं आणि जाडं भरडं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची. तयार झालेली पेस्ट बाउलमध्ये काढली. परत नंतर आणि 2 चमचे मुगाचे मोड मी या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत. त्यामध्ये पाणीही थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता छानपैकी 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनटानंतर बघा छानपैकी या ठिकाणी आपलं मुगाचं पेस्ट फुलली गेलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायची. आता गॅसवरती पॅन ठेवायचा. पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही तेल स्किपही करू शकता. तेल घालायचं आणि आपण ना चमच्याच्या सहाय्याने या ठिकाणी छोटे छोटे हिरव्या मुगाचे चिले तयार करून घेणार आहोत. अगदी पातळ किंवा अगदी जाडसर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या ठिकाणी करू शकता. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे चिले भाजून घ्यायचे आहेत. बघा झाकण 2 ते 3 मिनिटानंतर मी काढून घेतले आणि चिला दुसऱ्या बाजूनही भाजून घेतला. अगदी झटपट अशी ही रेसिपी होते. खायला अगदी पौष्टिक आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.